विद्यार्थी मित्रो, गेल्या तासामध्ये आपण लोकतत्व ही संकल्पना समजून घेतलेली आहे. लोकतत्व या संकल्पनेचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. आता आपण लोकतत्व म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे, तर लोकतत्वाची काही उदाहरणं पाहू म्हणे आणि त्यातूनही तुमच्या लक्षात येईल की लोकतत्व कशाला म्हणायचं. मित्र हो, आपण पहा, गायीची पूजा करतो, नदीची पूजा करतो, समुद्राची पूजा करतो, सूर्य, चंद्र, तुळस या इत्यादीची पूजा करतो. या हे जे घटक आहेत या घटकाची आपण पूजा का करतो? तर त्याविषयीचा एक श्रद्धाभाव आपल्या मनामध्ये आहे. एक अशी आपली जीवनधारणा आहे की हे घटक आपल्या जीवनासाठी उपयोगाचे असल्यामुळे त्याच्याविषयीचा कृतज्ञता भाव आहे. त्याचबरोबर या घटकांविषयी एक धर्माचा दृष्टिकोन आहे, धार्मिक दृष्टिकोन आहे. धार्मिक दृष्टिकोन असेल, कृतज्ञतेचा भाव असेल, आणखी काय असेल, पण एवढं मात्र नक्की की या घटकांविषयी आपल्या मनामध्ये एक आपलेपण आहे आणि त्यातून आपण त्या घटकांची पूजा करतो. आणि ही जी ती पूजा करतो किंवा त्याच्याविषयीचा आपल्या मनामध्ये असणारा जो श्रद्धेचा भाव भाव आहे, निष्ठेचा भाव आहे, भक्तीचा भाव आहे, हा जो भाव किंवा ही जी जीवनधारणा आहे ना आपली, ती जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. लोकतत्व फार वेगळं वगैरे नाही, हेच आहे. आणि इथल्या माणसानं या सगळ्या घटकांविषयी एक निष्ठा वाटते, पवित्र पण वाटते, आपले पण वाटते वगैरे वगैरे. ठीक आहे. आपल्याकडे पहा, आसरा आहेत, नाग आहे, मरी आहे, याची आपण पूजा करतो ना. आता आपण आसरा मानतो, आपण आपली जीवनधारणा आहे. आसरा असतात का खऱ्याच? आसरा नसतात आणि त्या कोण्या लेकरांना वगैरे नेत नसतात. आता नदीमध्ये आसरा असतात किंवा तिथे दगडांची पूजा आपण आसरा म्हणून करतो. आता नदीला पूर आला तर एखादं लेकरू वगैरे नदीमध्ये वाहून जाणं ही म्हणजे योगायोगाची गोष्ट आहे असं आपण म्हणू. पण लोकांना काय वाटतं, ती योगायोगाची गोष्ट वाटत नाही, तर त्या नदीमध्ये वगैरे आसरा असतात आणि मग त्या लेकरांना नेतात. आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जसं नदीची पूजा केली पाहिजे, त्याचबरोबर त्या नदीमध्ये असणाऱ्या आसराची पूजा केली पाहिजे. आणि मग ते आसरा किंवा ते दगड देव होऊन किंवा दैवत होऊन आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपला विश्वास बसतो त्याच्यावर. आणि केवळ विश्वास बसत नाही, तर आपल्या व्यवहारामध्ये तो विश्वास नांदतो. म्हणजे विश्वास बसणं एक भाग झाला आणि व्यवहारात नांदणं म्हणजे आपण प्रत्यक्ष पूजा करतो ना. मग त्या दगडांची, तिथे जे दगड आहेत त्याची, किंवा काही ठिकाणी मूर्ती करून बसवलेल्या असतात त्या आसराच्या, त्या मूर्तीची आपण पूजा करतो. आता पूजा करणे ही आपली कृती आहे आणि आसरा आहेत हे जे मानणं आहे, ही जी आपली भक्तीची भावना किंवा विश्वास आहे, श्रद्धाभाव आहे, हा श्रद्धाभाव म्हणजेच लोकतत्व. किंवा ती जी जीवनधारणा आहे आपली, की इथे आसरा आहेत, त्या आसरा मग आपल्या लेकरांना वगैरे ओढून नेऊ शकतात, त्यापेक्षा आपण त्याची पूजा केली पाहिजे वगैरे. ही जी आपली जीवनधारणा आहे, ती जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. आता आपण नागाची पूजा करतो. नागाची पूजा आपण आता मराठवाड्याचा भाग जर तुम्ही लक्षात घेतला, तर मराठवाड्यामध्ये नागपंचमीच्या निमित्तानं नागाची पूजा केली जाते. स्त्रीनं कदाचित त्या नागाकडे अशी मागणी केली असावी की, बाबा रे, माझा नवरा शेतामध्ये कामाला वगैरे येतो, तर तू त्या माझ्या नवऱ्याला चावू नको किंवा त्याला विष वगैरे चढून त्यानं मरू नये, ही त्याची कल्पना. किंवा लेकरं आहेत, लेकरं तिचे शेतामध्ये कामाच्या निमित्ताने याच्या निमित्तानं जाणार आहे, तर त्या लेकरांना नाग चावू नये, ही कल्पना. आणि म्हणून आपण नागाची पूजा करतो ना. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. एवढंच नाही, तर नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये शक्यतो शेतकरी वगैरे काम करत नाहीत काही. कारण का, तर त्या निमित्तानं काही कुठे साप वगैरे येऊ नये किंवा त्याला काही होऊ नये किंवा तो चावू नये, वेगवेगळ्या कल्पना, पण कामं सुद्धा करत नाहीत. आता ही जी कल्पना आहे ना आपली मित्र, ही कल्पना, आणि मग नागाची पूजा केली तर तो खरंच खुश होईल, तो समाधानी होईल आणि मग तो चावणार नाही. खरं तर नागाला आपली भाषा कळत नाही, नागाला कोण पूजा केली हे कळत नाही. आणि पूजा केल्यामुळे नाग चावायचा राहणार नाही, आणि नाही केल्यामुळे काही चावत नाही. खरं तर साप हा कोणाच्या मागे लागून चावत नाही. योगायोगानं कोणाचाही पाय जर त्याच्या अंगावर पडला तर तो चावतोच ना. म्हणजे त्याला कळणार नाही की कोण पूजा केलेली आहे, कोण नाही, आणि कोण काय मागणी केली वगैरे, त्याला काही कळणार नाही. पण लोकधारणा काय आहे, लोकविश्वास काय आहे? लोकविश्वास हा आहे की अशा पद्धतीनं नागाची पूजा केल्याच्या नंतर तो
आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला चावणार नाही, हा आहे लोकविश्वास. मित्र हो, हा जो लोकविश्वास आहे ना किंवा लोकभावना आहे ना, ही लोकभावना म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. आणि मग या लोकभावनेला धरून किंवा या लोकधारणेला धरून पुढच्या कृती उक्ती घडतात. कुठल्या घडतात मग? मग प्रत्यक्ष वारुळावर जाणे, मग वारुळामध्ये साप आहे असं गृहीत धरून त्या वारुळाचीच पूजा करणे, किंवा मग तिथे दूध ओतणे वगैरे वगैरे. तर ही झाली तुमची कृती. पण मुळात कृती करण्याच्या पूर्वी तुमच्या मनामध्ये एक विश्वास आहे, एक श्रद्धाभाव आहे आणि जीवनधारणा आहे, आणि ती जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. आपण मर्यादेची पूजा करतो. मर्यादेची पूजा करताना सुद्धा ही देवी आहे, आणि ही देवी खरं तर पूर्वी केव्हा तरी आपल्याकडे ज्या काळामध्ये एखाद्या काळात खूप माणसं मेली असतील, त्यावेळेस त्यांनी खूप माणसं मारणारी कोणीतरी आहे अशी गृहीत धरली, असं गृहीत धरलं असावं. आणि मग कोणीतरी कोणीतरी म्हणजे कोण, कोणीतरी देवी आहे, कोणीतरी देव आहे वगैरे, आणि मग देवी मानली आपण तिथे. मर्याय म्हणजे मारणारी देवी असं कदाचित असावं, मारणारी आई, मारणारी देवी वगैरे. आणि मग आता पुढे वाचायचंय, पुढे माणसं मरू नयेत म्हणून त्यांनी कुठल्या तरी देवीची पूजा केलेली आहे, आणि तिच्याकडे अशी मागणी केली आहे की आता बाई आम्ही तुझी पूजा केलेली आहे, तर तू आता पुढच्या आमच्या मेलेली माणसं ठीक आहे, पण आता जी जिवंत माणसं आहेत त्यांना मारू नको. आणि माणसाची मग धारणा काय आहे की अशा पद्धतीनं पूजा केल्याच्या नंतर माणसं वाचतात, माणसं मरणार नाही. हा हा जो त्यांचा विश्वास आहे, ही जी त्यांची धारणा आहे ना मित्र हो, ती धारणा म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. आपण दिवाळीच्या निमित्तानं ओवाळतो. आता ओवाळत असताना आपण काय करतो? आडीपिडी जाऊ दे, बळीचं राजा येऊ दे वगैरे अशा पद्धतीची कल्पना करतो. आणि आपल्या मनात काय आहे की फार पूर्वी एक राजा होऊन गेलेला आहे, ज्याचं नाव बळीराजा होतं, बळी होतं. असा एक राजा होऊन गेलेला आहे, आणि तो राजा इथे जे बहुजन समाज आहे किंवा शेतकरी वगैरे आहेत त्यांच्या हितासाठीच राज्य करत होता. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्या काळामध्ये म्हणजे त्यांचं जे राज्य होतं त्या काळामध्ये इथला जो बहुजन समाज आहे, इथला जो सर्वसामान्य गोरगरीब समाज आहे, ही माणसं आहेत, ही माणसं खूप सुखानं जगत होती, समृद्धी होती त्यांच्याकडे. आणि त्याचं कारण काय? तर बळीचं राज्य. ते राज्य खूप चांगलं होतं, न्यायाचं होतं वगैरे, अशी आपली कल्पना. आणि मग ही कल्पना झाली, विश्वास झाला. आता या विश्वासापोटी आपण काय करतो? हा विश्वास श्रद्धाभाव आहे, किंवा तुमची जीवनधारणा आहे. त्या जीवनधारणेतून तुम्ही कृती काय करता? मग कृती अशी करता की तुम्ही मागणी करता की ते बळीचं राज्य पुन्हा येऊ दे. आता बळीचं राज्य पूर्वी होतं का नाही हा वादाचा विषय. आज ते येईल का? येणार नाही, हाही वादाचा विषय. समजा एखादा म्हणेल की येईल, असं आपण मागणी केली तर येईल, ठीक आहे, त्याच्यापुरतं ते ठीक आहे. पण मित्र हो, तुमच्या मनामध्ये कधीतरी हा असा राजा होता, हा विश्वास, आणि त्या राजाचं नाव घेऊन अशा पद्धतीने आपण आडीपिडी जाऊ दे, बळीचं राजा येऊ दे असं म्हटलं तर आपल्या जीवनातली संकट टळतात आणि आपलं जीवन सुखी होते, समाधानी होते. अशा पद्धतीची तुमची जी जीवनधारणा आहे, तुमचा जो विश्वास आहे, तो विश्वास म्हणजेच लोकतत्व होय. आणि हे लोकतत्व तुमच्या जीवनामध्ये एवढं प्रभावी असते की तुम्ही गेल्या शेकडो वर्षांपासून आजही दिवाळीच्या निमित्तानं ओवाळत असताना, भावाला ओवाळताना समजा, किंवा तुमच्या वडिलाला ओवाळतात, आणि ओवाळताना तुम्ही म्हणतात की आडीपिडी जाऊ दे, बळीचं राज्य होते. त्या बळीविषयी तुमच्या मनामध्ये असणारी ही श्रद्धा आहे, तुमच्या मनामध्ये असणारा हा भक्तीचा भाव आहे, तुमच्या मनामध्ये असणारी निष्ठा आहे. ही जी निष्ठा आहे, ती निष्ठा, ती तुमची जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व होय, हे लक्षात घ्या. आपल्याकडे आपण नवसयास करतो. नवसयास सुद्धा हे लोकतत्वाचाच भाग आहे. कारण तुमचा एखाद्या याच्यावर विश्वास असतो ना, एखाद्या गोष्टीवर, आणि विश्वासापोटी तुम्ही ते नवस करता, आणि नवस करून तुम्ही तो फेडता. म्हणजे एखादा देव आहे, त्याला तुम्ही बकरा कापण्याचा नवस केलाय. आता खरं तर एखादा जीव घेणे, एखाद्या बळी देणे एखाद्या प्राण्याचा, ही गोष्ट चांगली नाही. पण माणसाला तसं कुठं वाटते? माणसाला असं वाटते की बळी दिल्याच्या नंतर बरं होईल. म्हणजे पहा, माणसं आपल्या लेकराचा जीव वाचावा याच्यासाठी कोंबड्याचा जीव घेत असतात, कोंबड्याचा बळी देतात किंवा बकऱ्याचा बळी देतात. आता हे चांगलं का वाईट हा भाग सोडून द्या, याच्या वादात आपल्याला पडायचं नाही. तुम्ही लक्षात हे घ्या की बकऱ्याचा बळी दिल्यामुळे आपल्या लेकराचा जीव वाचतो. ही जी लोकांच्या मनातली धारणा आहे किंवा लोकांच्या मनातला हा जो विश्वास आहे,
लोकांच्या मनातली ही जी निष्ठा आहे, ती निष्ठा किंवा ती जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व हो, हे लक्षात घ्या. हे लोकतत्व मग कसं तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होतं, कार्यप्रवण कसं होतं, तुमच्या त्या प्रत्यक्ष व्यवहारात कसं नांदतं, तर तुम्ही खरंच एके दिवशी जिवंत बकरा कापू शकता. जिवंत असणारं कोंबडं तुम्ही कापू शकता, कापत असता. हे जे तुमचं म्हणजे अशा पद्धतीचं वागणं आहे, ते वागणं झालं कृती. पण विश्वास असणं हेच आहे लोकतत्व, हे लक्षात घ्या. आपण यात्रा वगैरे भरवतो आणि विशिष्ट यात्रेच्या निमित्तानं एरवी गावाच्या सभोवती कुठेतरी गावाला लागून एखादं मंदिर असतं. आता आमच्या गावाला लागून जे कळक आहे त्या कळक्यामध्ये सुद्धा एक खंडोबाचं मंदिर आहे छोटंसं. आता ते एरवी खंडोबाचं मंदिर तिथे आहे, तिथे कोणी जात नाही. एरवी मी कधी पाहिलं नाही की त्या खंडोबाची फार पूजा होते, फार लोक निष्ठेने जातात वगैरे. त्या खंडोबाच्या त्या मंदिराच्या सभोवती हे गाजर गवत वगैरे उगवलेलं असते, कोणी तिकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा ती खंडोबाची यात्रा असते, त्या यात्रेच्या निमित्तानं मात्र मग गावातून ते पालखी निघणार, मग सगळे लोक, मग यात्रा भरते, मग त्या दिवशी मात्र रांगा लावून लोक त्या खंडोबाचं दर्शन घेतात. आता त्या खंडोबाविषयी लोकांच्या मनामध्ये तो श्रद्धेचा भाव आहे. तो नेहमीच असतो का, हा वादाचा विषय. म्हणजे नेहमी असेल तर मग नेहमी लोक गेले पाहिजे ना, पण नेहमी नाही जात, त्या निमित्तानं जातात आणि विशिष्ट दिवशीच या यात्रा भरतात आणि दरवर्षी त्याच दिवशी भरतात. बरं, हे आमच्याच गावची नाही, कुठल्याही बघा ना तुम्ही, कुठल्या यात्रा अशा पद्धतीने भरतात. म्हणजे त्या दिवशी त्या मूर्तीमध्ये देवाचा संचार होतो असं लोकांची धारणा असेल, आणखी काही असेल. पण यात्रा मात्र, आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आपण मग जातो आणि मग तिथे आपण दर्शन वगैरे घेतो. निवळ खंडोबापुरतच मर्यादित आहे का, नाही ना. एरवी तुम्ही पहा ना, विठ्ठलाची सुद्धा पहा, आषाढी आणि कार्तिक महिन्यामध्ये यात्रा भरते मोठी, तिथे वाऱ्या जातात. एरवी कुठे जातात, एरवी नाही जातात, पण तेव्हा जातात. अशा प्रत्येक देवाच्या यात्रा भरतात, रथ निघतात, मग ते रथ ओढण्याच्या काही प्रथा असतात. रथ ओढलं तर काही फार चांगलं होईल, किंवा रथ ओढलं पाहिजे, अशा पद्धतीच्या कल्पना, अशा खूप कल्पना आहेत. या ज्या कल्पना आहेत आणि हा जो तुमचा विश्वास आहे ना, तुमचा म्हणजेच लोकांचा, हा जो लोकांचा विश्वास आहे ना मित्र हो, हा लोकांचा विश्वास म्हणजेच लक्षात घ्या लोकतत्व होय. माणसं बा नवस फेडण्यासाठी भंडारे करतात. एखादा नवस बोलायचा की मी गावाला जेवण देईल वगैरे, आणि मग भंडारा करायचा. आता तुम्ही असे कितीही भंडारे केले तरी त्या भंडाऱ्याचा, आणि ज्या समजा तुमचं लेकरू आजारी आहे त्याच्यासाठी तुम्ही भंडारा बोलला, त्या आजाराचा आणि त्या भंडाऱ्याचा संबंध नसतो. संबंध नसतो, हे झाला विज्ञान, किंवा हा झाला विवेक, हा झाला तर्क, काही संबंध नसतो. ते लेकरू योगायोगानं बरं होईल, त्याचा आजार कमी होईल किंवा होणारही नाही, पण त्या भंडाऱ्याचा संबंध नाही. हे हा झाला विवेक. पण मुळामध्ये त्या लोकांच्या मनात कल्पना काय, लोकांची धारणा काय आहे. लोकांची धारणा अशी आहे की आपण नवस बोलला, लोकांना जेवायला केलं म्हणून लेकरांचं बरं झालं, आजारातून तो उठला, किंवा आणखी काहीतरी झालं. किंवा समजा एखाद्याला नोकरी मिळत नाही, त्यानं नोकरीसाठी नवस बोलला की मी गाव जेवण देईल, आणि योगायोगाने त्याला नोकरी लागली. नोकरीचा त्या गाव जेवणाचा संबंध नाही, पण त्याच्या मनात धारणा काय आहे, त्याच्या मनात विश्वास काय, की त्याच्यामुळेच मला नोकरी लागली. हा जो विश्वास आहे, हा विश्वासच लोकतत्व आहे. हा विश्वास एखाद्या व्यक्तीच्या मनात असतो तसं लोक मनात असतो ना. लोकतत्व या अर्थानं आपण गृहीत धरलेला आहे की असा विश्वास अनेकांच्या मनात असतो. म्हणजे अपवादात्मक एका माणसांच्या नाही, अनेकांच्या मनात असतो की असं केल्यामुळं असं होतं. अपवादात्मक एखाद्या माणसात असा विश्वास नसतो, पण असा विश्वास असणारी माणसं बहुसंख्य असतात. तेव्हा असा विश्वास असणं हेच लोकतत्व आहे. आपल्याकडे सण करतो आणि सणाच्या निमित्तानं मग कुठल्या तरी एखाद्या प्राण्याची, एखाद्या वृक्षाची, नदीची, किंवा आणखी कशाची तरी पूजा करतो, आणखी काहीतरी करतो. हे सणोत्सव सुद्धा असेच लोकतत्वाचे भाग आहे, ते लक्षात घ्या. आपल्याकडे म्हसोबा आहे, म्हसोबाची पूजा करतो. दगडाला शेंदूर लावलेला असतो, ते म्हसोबा असतो, आणि मग तिथे जाऊन आपण कशाचा तरी म्हणजे कोंबड्याचा, बकऱ्याचा बळी देतो, त्याची पूजा करतो. किंवा शेतातलं पीक आहे आणि त्या पिकाचा काही भाग आपण ताट नेऊन त्या दसऱ्याच्या निमित्तानं वगैरे त्याला वाहत असतो. आता हा म्हसोबा दगडच असतो, आणि तो खराच दगड आहे. तो काही आपल्या आयुष्याच्या सुखादुखाशी संबंधित नाही, किंवा तो न तुम्हाला समृद्धी देतो, ना तुम्हाला दारिद्र्य देतो, ना तुम्हाला दुःख देतो, ना तुम्हाला सुख देतो, त्याचा काही संबंध नाही. पण आपल्या मनात विश्वास काय, आपल्या मनात विश्वास आहे की तो हे सगळं करतो, ही तुमची धारणा आहे. ही धारणा म्हणजेच लोकतत्व होय. आणि ही धारणा एकट्या दुकट्याच्या कोणाच्या मनात नाही, सगळ्यांच्या मनात आहे. भूत असते का, भूत नसते, ही वस्तुस्थिती.
पण भूत असते ही माणसांची कल्पना, आणि भूताला विशिष्ट गोष्टी आवडतात, विशिष्ट गोष्टी आवडत नाहीत, ही आपली जीवनधारणाच ना. मग त्याला काहीतरी ताट नेऊन टाकण्याचा एक प्रकार असतो. खेड्यामध्ये भूतानं धरलं, कोणीतरी सांगते की भूतानं धरलेलं आहे. मग आता काय करायचं? भूताची आवड आहे, काय आवड आहे? त्याची खाण्यापिण्याचे विशिष्ट पदार्थ, मग तळलेले वगैरे वगैरे, आणि त्याला तुम्ही टाका, आणि आपण तशा पद्धतीचा मग ते ताट तयार करतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात तळलेले वगैरे, आणि ते नेऊन टाकतो आपण. आता ते नेऊन टाकल्याच्या नंतर ज्याला कोणाला त्यानं पकडलाय किंवा जो कोणी आजार आहे तो माणूस आता बरा होईल, ही आपली जीवनधारणा, हा आपला विश्वास. हा जो विश्वास आहे ना तुमचा मित्र, हा विश्वास म्हणजेच लोकतत्व. आपल्याकडे धनाच्या कल्पना आहेत, आणि धनावर साप असतो, साप बसला असतो, धनाचं रक्षण करत असतो. साप कोणाच्याही धनाचं रक्षण करत नसतो, कारण सापाला धनच कळत नसते. कारण सापाला त्याची किंमतच नाही ना. सापाला मला सांगा, त्याच्या पुढे तुम्ही सोनं टाकलं, सापाला त्याचा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. आणि साप काय कोणाचा नोकर नाही, कोणाचं धन राखत बसायला काय राखत नसतो. पण आपली कल्पना काय, की धनावर साप राखत असतो, धन असते. एवढंच नाही तर धन माणसाला बोलत असते. माणूस रस्त्याने जाताना उगीच धन म्हणत असते की मला तुझ्या घरी यायचं आहे, आणि मग माणसाने त्यावेळेस काय म्हणा वगैरे, याच्याबद्दलच्या खूप कल्पना असतात. मित्र, धन असते, धन माणसाला बोलते, त्याच्यावर साप असतो. ह्या ज्या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत, तुमच्या म्हणजेच लोकांच्या, तुमच्या म्हणजे तुमच्या अशा कल्पना आहेत असं मला म्हणायचं नाही. या लोकांच्या ज्या कल्पना आहेत, लोकमनामधले हा जो विश्वास आहे, लोकमनातल्या ज्या धारणा आहेत, या धारणा म्हणजेच मित्र हो लोकतत्व होय. मुळात तुम्ही लोकतत्व म्हणजे काय हे लक्षात घ्या. या धारणा म्हणजे लोकतत्व. विशिष्ट देवाला विशिष्ट पद्धती, विशिष्टच नैवेद्य दाखवला जातो, बरोबर आहे. म्हणजे म्हसोबाचा नैवेद्य वेगळा, गावातल्या मारुतीचा नैवेद्य वेगळा, हनुमानाची पूजा करायची असेल तर त्याचं आणखी वेगळं, गणपती असेल तर त्याला मोदकच द्यायची, किंवा गणपतीच्या अंगावर आपण त्या दुर्वा टाकतो, महादेवाला मात्र बेलाची पानं वाहतो. इकडे आपल्याला विठोबाची पूजा करायची असेल तर तुळशीच्या मंजुळा. आता मला सांगा, हे काय तुम्हाला देवाने सांगितलंय का की आम्हाला हे हे आवडते म्हणून? किंवा तुम्ही देवाला विचारलंय का की तुम्हाला काय आवडतं ते? काही नाही ना. बरं, तुम्ही जर विचारलं असेल, साधी गोष्ट, एक थोडं तर्क लावा ना, तुम्ही थोडा विचार करा ना. आपण एकच पदार्थ आयुष्यभर खात असतो का? नाही ना. मग गणपतीला कधीपासून आपण मोदकाचं नैवेद्य दाखवतो? गणपतीला समजा कधी काही मोदक आवडले असतील, खरंच तो असेल तर, पण आज आपण त्याला जर विचारलं तर तो दुसरा पदार्थ मागू शकेल ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या खाण्याचे पदार्थ बदलले, गणपतीचे काय आपण बदलू देत नाही. तेच 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 देत राहतो, आणि आपण गृहीत काय धरले की त्याला मोदक आवडतात, महादेवाला बेलाची पानं आवडतात. कदाचित आवडत नसतील ना त्याला, दुसरे काही आवडत असेल ना, पण नाही, त्याला बेलाचेच पानं. गणपतीच्या अंगावर दुर्वा, आता त्याला गवत कशाला आवडेल, पण आपण टाकत राहतो. आता विठोबा आहे तर त्याला मंजुळा, विशिष्ट देवाला काही लाल फुलं, काही पांढरे फुलं वगैरे आपण वाहत असतो. चाफ्याचे फुलं महादेवाला आवडतात वगैरे. हे कोणी गृहीत धरलेले आहे? आपणच गृहीत धरले. आणि आवडतात ही जीवनधारणा कोणाची आहे? त्यांना हे आवडते, त्यांना हे पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. जीवनधारणा कोणाची? आपलीच आहे. सोमवार महादेवाचा आहे, शनिवार मारुतीचा आहे, वगैरे वगैरे. हे वारे आपणच ठरवले, त्यांनी कुठे ठरवले? आपण ठरवले, पण त्या दिवशी विशिष्टता आपण प्राप्त करून दिली, आणि तशा पद्धतीची आपली निष्ठा आहे, त्यावर आपला विश्वास आहे, लक्षात घ्या. त्याला काय आवडते देवाला हा भाग वेगळा, पण तुम्ही तर गृहीत धरलेला आहे, आणि तुमचा त्याच्यावर विश्वास आहे ना. तुमचा हा विश्वास, तुमची ही जीवन धारणा म्हणजे लोकतत्व. त्याला काय आवडते हा भाग वेगळा, पण तुमच्या मनामध्ये विश्वास आहे ना, हेच लोकतत्व आहे. आणि आपण तशा पद्धतीने मग करत असतो ना. म्हणजे विशिष्ट देवाला विशिष्ट नैवेद्य देतो, विशिष्ट देवाची विशिष्ट पद्धतीने आपण पूजा करतो, हे सगळं आपण करत राहतो. हे जे करणं आहे ते, किंवा आपल्याकडे विस्तवावर थुंकू नये, हे लोकतत्व आहे. आता ठीक आहे, विस्तव किंवा अग्नी आपल्यासाठी उपयोगाचं आहे, त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव वगैरे माणसाच्या मनामध्ये असणं साहजिक आहे, पण त्याच्यावर थुंकू नये, त्याला पाय लावू नये, हा मित्र हो लोकतत्वाचाच भाग होय. बाजेवर बसून पाय हलवू नये, हे लोक सांगतात. आता बाजेवर बसून पाय हलवल्यानं काय होतं? आपल्याकडे लोकतत्व कसं आहे, लोकविश्वास कसा आहे, किंवा लोकधारणा काय आहेत? बाजेवर बसून जर पाय हलवलं तर ज्यानं तर बाजेवर बसून पाय हलवत असतो त्याच्या मामाचं आयुष्य कमी होते, अशा पद्धतीची कल्पना. आता त्याच्या मामाचं आयुष्य यानं पाय हलविल्यामुळे ना वाढणार आहे ना कमी होणार आहे, काय होत नाही. त्याच्या मामाचं आयुष्य त्याच्या पद्धतीनं कमी जास्त असेल, तो व्यवस्थित जगत असेल, त्याचं खाणं पिणं व्यवस्थित असेल, जगेल जरा जास्तीचे दिवस. आणि तो खूप व्यसनी असेल, आणखी काही झालं त्याला, तर तो मरेल ना. पण मानवी मनामध्ये कल्पना पहा. म्हणून
आपल्या आई, आपण बाजूवर बसलोत आणि पाय हलवायला लागलो, आई लगेच आपल्या पायावर सपकुण्या मारते. कारण का? तिच्या भावाचा आयुष्य कमी होणे ही तिची काळजी ना. मित्र हो, आपल्या आईचा हा असणारा जो विश्वास आहे, तिच्या मनामधली ही जी जीवनधारणा आहे, की आपल्या मुलानं बाजेवर बसून पाय हलवलं तर आपल्या भावाचं आयुष्य कमी होईल. हे जे तिचं वाटणं आहे ना, हे वाटणं लोकतत्व आहे. हे केवळ एखाद्या स्त्रीला वाटते का? नाही. असं अनेक स्त्रियांना किंवा बहुसंख्य स्त्रियांना वाटते. आणि माणसं मग असं हे करू देत नाहीत हं, किंवा माणसं पायाला आडी घालून बसू देत नाहीत. म्हणजे या जीवनधारणा आहेत किंवा हीच आहेत लोकतत्व. आपल्याकडे पहा दृष्ट काढतात. म्हणजे एखादं लेकरू आहे लहान आणि त्याला ताप यायला लागला किंवा आणखी काही झालं, किंवा दिवसभर ते खेळायला लागला आणि संध्याकाळी त्याला अचानक काहीतरी झालं. लोकांना काय वाटतं? कोणाची तरी दृष्ट लागली. आता मित्र हो, ही खरं तर ना कोणाची दृष्ट वगैरे काही लागलेली नसते. कशाची कोणाची दृष्ट लागते? दृष्ट ही लागण्याची गोष्ट नाही ना. म्हणजे नजर ही लागण्याची गोष्ट कुठे आहे? तुम्ही दगड फेकून मारा, दगड लागतो, आणखी काही फेकून मारा लागतं. पण नजर ही कधी कोणाला लागलेली आपण पाहिले, कधी लागण्याची गोष्ट नाही. तसं काही होत नसते. पण मानवी मनामध्ये मात्र कल्पना आहे, की असं अचानक कोणाला काही झालं तर लगेच मग त्या लेकराच्या अंगावरून मिरच्या वगैरे ओवाळतात आणि ओवाळून त्या जाळामध्ये टाकतात किंवा चुलीमध्ये टाकतात, आरात टाकतात, विस्तवामध्ये टाकतात. आणि मग जर खंक वगैरे लागली तर मग दृष्ट लागलेली होती नव्हती ते त्याच्या त्यांच्या त्यांच्या कल्पना, आणि अशा पद्धतीनं दृष्ट काढतात आणि लगेच मग गृहीत काय धरतात, नाही आता बरोबर होईल, आता आता काही नाही, आता दृष्ट काढलेली आहे. मित्र हो, हे आहे लोकतत्व. हे असं होत नसते, पण होत नसते हा झाला विवेक. पण लोक काही सगळे विवेकाच्या पातळीवर जगतात का? नाही. लोकांच्या मनात मात्र विश्वास आहे ना, आणि तो विश्वास असल्यामुळे लोक ती कृती करतात. म्हणजे लोकविश्वास लोक जीवनामध्ये नांदत असतो, हे लक्षात घ्या. आणि हेच आहे लोकतत्व. दृष्ट काढतात मग किंवा एखाद्या ठिकाणी पहा, लेकरू जर पडलेलं असेल, लेकरू पडलं, आई सोबत चाललं पाठीमागे आणि लेकरू पडलं, तर आई लगेच काय करते? त्या लेकराला उठवते आणि उठवल्याच्या नंतर त्या लेकराच्या अंगावरून जर तिच्याकडे भाकरीचा तुकडा वगैरे असेल तो ओवाळते आणि फेकते इकडे तिकडे. कल्पना काय, की कोणीतरी याला पाडलेलं आहे, इथं भूत वगैरे असे कोणतरी पाडले आणि त्याला सांगायचं की बाबा माझ्या लेकराला काही करू नको, हे तुझा घास घे, तुझा वाटा घे वगैरे. म्हणजे काय? लोकतत्व आहे. नवरी नवरदेव लग्न होऊन घरी आले की पहा पहिल्यांदा काय केलं जातं? पहिल्यांदा त्यांच्या अंगावरून ओवाळून मुटके टाकले जातात किंवा इकडे तिकडे भात वगैरे, भाताचे मुटके फेकले जातात. काय कल्पना? काय कल्पना? हीच की या निमित्तानं आता हे नवरी नवरदेवांना हळद लावली आहे, त्या हळदीचा अंग आहे. कोणी दैवत किंवा वाईट शक्ती ज्या असतील त्या वाईट शक्ती यांच्यासोबत घरात येऊ नयेत म्हणून त्याच्यावर ओवाळून टाकायचं आणि सांगायचं की तुम्ही जर कोणी वाईट शक्ती याच्यासोबत येत असाल तर येऊ नका बाबा, हे तुमचा घास आहे, तुम्ही खा आणि तिकडेच राहा. पहा लोकांची कल्पना. आणि हे करत असतो आपण. मित्र हो, कोणी वाईट शक्ती कोणाच्या सोबत येत नसते. असं काही तुमच्या पाठीमागे कोणाला यायला वेळ नाही, काही येत नसते, असं काही वाईट शक्ती नसते. असे वाईट दैवत वगैरे काही नसतात. पण मनात आपल्या कल्पना आहे ना, आणि या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेपोटी आपण हे कृती करतो. मित्र हो, तुमच्या मनातला हा जो विश्वास आहे, तुमच्या मनातल्या ह्या ज्या जीवनधारणा आहेत, या जीवनधारणा म्हणजेच लोकतत्व होय. स्मशानभूमीतून जात असताना भूत येऊ नये, भूताने आपल्याला काही करू नये म्हणून तुम्ही जे राम 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 म्हणता, तुम्हाला जे वाटते की आता राम राम म्हटल्यामुळे भूत पळून गेलेलं आहे. मित्र, तुम्हाला हे जे वाटणं आहे ना, हे लोकतत्व आहे. हे तुम्हालाच वाटतं असं नाही, सगळ्याच लोकांना वाटतं. खरंच तसं भूत असतं का? नसते. तुमच्या पाठीमागे येतं का? येत नाही. आणि राम राम म्हटल्यानं जाते का? काही जात नाही. कारण तुम्ही कोण्या भाषेत राम राम म्हणता वगैरे त्या भूताला काही कळत नाही. भूत नसतेच मुळात. आणि त्याचा या पळून जाण्याचा संबंध, असण्याचा संबंध आहे, तर पळून कुठलं जाईल? पण तुम्हाला जे वाटतं ना, हे वाटणं हेच लोकतत्व आहे. ही तुमची धारणा हेच लोकतत्व आहे, हे लक्षात घ्या. किंवा आपल्याकडे पहा, वडाच्या झाडावर महादेव असतो, पिंपळाच्या झाडावर विष्णू असतो, पळसाच्या किंवा उमराच्या झाडावर ब्रह्मदेव असतो किंवा त्यांचा निवास असतो. असतो का? नसतो. हे म्हणजे सत्य आहे. नसतो. असण्याचा संबंध नाही. म्हणजे आपण जर वडाचे पिंपळाचे झाडं मोजत बसलो तर किती झाडं होतील ते? आता इतक्या झाडावर हे महादेव कुठे कुठे बसलेला असेल? मग महादेव एक आहे का? असे कुठेही जाऊन बसत असतात हे. मित्र हो, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. आपल्याला विनोदाचा इथे हे करायचं नाही. पण तुमची जी धारणा आहे ना, ती धारणा, तुमचा हा जो विश्वास आहे, तुमच्या मनाला जे असं वाटतं ते वाटणं विवेकावर टिकणार नाही, पण तुमच्या श्रद्धाभावावर टिकतं. हा तुमचा जो श्रद्धाभाव आहे ना, तोच लोकतत्व आहे. लोकतत्व जे म्हणतात ना, यालाच म्हणतात.
आपल्याकडे शकून अपशकुनाच्या कल्पना आहेत. आता पहा की शकून अपशकुन जे आहे की सहज आपल्याला जाता जाता आपण घराच्या बाहेर निघालो आणि घराच्या बाहेर निघाल्या निघाल्या मांजर आडवं गेलं, आपण काय समजतो? अपशकुन आहे. मांजराचा आणि अपशकुनाचा काहीच संबंध नाही. ते त्याला कुठं तर जायचं असेल, योगायोगाने ते गेलंय. पण माणसं अक्षरशः मागे परततात आणि सांगतात की नाही, अपशकुन झाला, आता आपलं काम होणार नाही, आजचा दिवस काही चांगला नाही. मित्र, अपशकुन ही कल्पना आहे, पण याच्यावर तुमचा विश्वास आहे. तुमचा म्हणजेच लोकांचा विश्वास आहे. लोकांचा हा जो विश्वास आहे, लोकांची ही जी जीवनधारणा आहे, तेच लोकतत्व. ठीक आहे. वडाच्या झाडावर भूत असते तसं, सॉरी वडाच्या झाडावर महादेव असतो असं जसं आपण म्हणतो, तसं भूत असते असं म्हणतो. भूत कोण्या झाडावर नसते, ती मुळात नसते, त्यामुळे वडाच्या झाडावर असण्याचा काही संबंध नाही. पण तुमची कल्पना काय असते, हे मित्र, जीवनधारणा ही जी आहे तेच लोकतत्व, हे लक्षात ठेवा. शकून अपशकुनाच्या काही शकुनाच्या गोष्टी असतात की तुम्ही घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्या निघाल्या तुम्हाला कुठल्या तरी कामाला जायचंय आणि समोरून कोणीतरी स्त्री, सवाष्ण स्त्री भरलेली घागर घेऊन आडवी गेली. तुम्ही काय म्हणता? शकून चांगला आहे, म्हणजे आता आपण जायला पाहिजे, आपलं काम होते. मित्र, काही संबंध नसतो त्याचा. पण ही तुमची कल्पना आहे ना. किंवा शाप लागतो, तळतळाट लागला म्हणतात त्याचा. आता हा तळतळाट कोणाला तळतळाट लागत नसतो किंवा शाप लागत नसतो. पण आपल्याकडे खेड्यामध्ये भांडणं सुरू झाले की पहिल्यांदा शापच देणं सुरू होते. स्त्रिया बघा तुम्ही शाप देतात. आता त्यांचा शाप काही लागत नसतो, पण शाप लागतो ही कल्पना जी आहे, हे लोकतत्व. आशीर्वादाची कल्पना, महाराजाचा आशीर्वाद घ्या, याचा आशीर्वाद घ्या, त्याचा प्रसाद खा, हे करा ते करा. हा आशीर्वाद हे सुद्धा काय आहे? आशीर्वाद सुद्धा लोकतत्वाचाच भाग आहे, लक्षात घ्या. आशीर्वादाने काय होत नसते, पण आपल्याला वाटते ना ते. किंवा भविष्य, कोणीतरी भविष्य सांगतो आणि आपला भविष्यावर विश्वास असतो, आपला म्हणजे अनेकांचा असतो. लोकतत्व. लोक पहा खड्याच्या अंगठ्या घालतात आणि विशिष्ट खड्याची अंगठी घातली की विशिष्ट ग्रह आपल्या राशीला येत नाही वगैरे, ही लोकांची कल्पना, लोकतत्व. किंवा पहा आपल्याकडे लग्न करण्याच्या अगोदर पत्रिका पाहतात. हे पत्रिका पाहण्याची जी कल्पना आहे, लोकतत्वाचा भाग आहे. काय पत्रिका पाहू नका, काय पत्रिका पाहिल्याने काय होत नाही. आणि कोणाच्याच राशीला मंगळ वगैरे नसतो आणि मंगळाचा वगैरे काहीच संबंध नाही. कुठल्याच ग्रह ताऱ्याचा संबंध मानवी जीवनाशी नाही, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या भविष्याशी नाही. असेल तर संबंध सृष्टीशी संबंध असेल, एखाद्या व्यक्तीच नाही. म्हणजे गावातल्या एकाच व्यक्तीच्या वाट्याला काहीतरी ग्रह ताऱ्याचं भलं पण येतं असं काही नाही. आलं तर ते सगळ्याच्या वाट्यालाही काहीतरी होईल. एखादा ग्रह समजा वरून निसटला पडला तर गावातला एकच माणूस मरेल का? सगळेच मरतील. जे काय भलं पण व्हायचं ते होईल ना. पण एकट्या व्यक्तीला असं काही नसते. म्हणजे कुठला तरी ग्रह, शनी हा ग्रह आहे ना आपल्या राशीला इथून 7.5 लागते. मित्र, तसं काही नसते. खरंच शनी हा ग्रह वरून निसटला पृथ्वीवर पडला तर जिथं पडला ना तिथं तो सगळ्याच्या राशीला आला असा गृहीत धरा, सगळेच मरतील काहीतरी. पण तसं होणार नाही. जो तो ग्रह आपापल्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये फिरत असतो, तसं काही होणार नाही, काही भीती बाळगू नका. पण मित्र हो, तो राशीला येत नाही हे 100% खरं आहे. मात्र राशीला येतो हा जवळपास 95% लोकांचा विश्वास आहे. हा जो 95% लोकांचा विश्वास आहे त्यालाच म्हणतात लोकधारणा किंवा लोकविश्वास, आणि त्यालाच म्हणतात लोकतत्व, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी काही माणसांच्या तुम्हाला पहा हाताच्या बोटामध्ये वगैरे अंगठ्या जशा तुम्हाला दिसतील, तसं काही माणसांच्या गळ्यामध्ये तुम्हाला पेटी दिसेल, ताबूत दिसेल. आणि ते असं म्हणतात की हे पेटी या महाराजानं बांधली, त्या महाराजानं बांधली, याची आहे त्याची आहे, हे बांधल्यानं असं होतं तसं होतं. काहीही होत नाही, पण माणसाची कल्पना होते असं आहे. ही जी माणसाची कल्पना आहे ती कल्पना म्हणजेच लोकतत्व, हे लक्षात घ्या. माळकरी मांसाहार करत नाहीत किंवा गळ्यामध्ये माळ असताना मांसाहार करू नये, हे तत्वज्ञान झालं कोणाचं? वारकरी संप्रदायाचं. पण गळ्यात माळ असल्यानं मांसाहार केला तुम्ही तर काय होणार नाही. पण लोक काय म्हणतात? पाप लागते, करू नये. हे पाप लागते ही जी कल्पना आहे, हा तुम्हाला करायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. काय करायचंय काय करायचं नाही. ठीक आहे की शाकाहारी असणं चांगलं, माझ्यासारख्या माणसाला वाटेल ना, कारण मी शाकाहारी आहे, मी माळकरी आहे. पण गळ्यामध्ये माळ असताना मांसाहार केला म्हणजे पाप लागते का? असं काही नाही. आणि काढून ठेवलं खा तुम्ही खाला तर मग पाप लागत नाही का? पण माणसं बऱ्याचदा गळ्यातले माळ काढून ठेवतात खुंटीला अडकून आणि मग हे करतात, म्हणजे मांसाहार करतात. मित्र, ही जी पापाविषयीची तुमची कल्पना आहे की गळ्यात माळ असताना आपण खालो तर पाप लागते,
हा जो तुमचा विश्वास आहे, तुमची जी कल्पना आहे, तुमची जी जीवनधारणा आहे, लोकतत्वाचाच भाग आहे. की गळ्यामध्ये माळ असायला पाहिजे, किंवा ताबूत असले तर विशिष्ट शक्ती असते वगैरे वगैरे. हे सगळा लोकतत्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. लोकतत्वाच्या स्वरूपाची जर आपण चर्चा करायला लागलो तर पहा, आपल्याला असं म्हणता येईल की लोकतत्वाची निर्मिती आणि स्वीकार समूहाकडून होत असतो, आणि लोकतत्व समूह जीवनात नांदतात, हे लक्षात घ्या. लोकतत्वाची निर्मिती समूह करतो ना, समूहाकडून होत असते. म्हणजे भूत ही कल्पना कोण मानते? समूह मानतो. एक व्यक्ती मानून होत नाही, सगळा समूहच मानतो. गावातली माणसं सगळीच मानायला लागतात. म्हणजे लोकतत्वाची निर्मिती समूहाकडून होते, आणि ते जे लोक असतात ते लोक एका विशिष्ट पातळीवर येतात आणि समान पद्धतीचा विचार करायला लागतात. म्हणजे एखाद्याने कोणी सांगितलं की आता हे आपल्या गावाच्या बाजूला असणारं जे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडावर भूत आहे, गावातली सगळी माणसं मान्य करायला लागतात. म्हणजे समूहच्या समूहच मान्य करायला लागतो. आणि त्या संबंध समूहानेच ते एकदा मान्य केलं की ते मग ते समूह त्या वडाच्या झाडाकडे जायला भीती बाळगेल, तिकडे जाणार नाही वगैरे, किंवा कोणाला जर धरलेला असेल गावातल्या माणसाला, तर मग ते असं गृहीत धरतील की त्या वडावरच्या भूतानं धरलेलं आहे, मग त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी मग त्या वडाच्या झाडाकडे नेऊन कोणीतरी काहीतरी टाकेल वगैरे, अशा पद्धतीचे. हे समूहानं तुम्ही समूह मनानं निर्माण केलंय. निर्मितीच्या पाठीमागे समूह मन असतं, समूह असतो. ठीक आहे. स्वीकार सुद्धा समूहाकडून होतो. स्वीकार हे समूहच करते. म्हणजे तो जो समूह आहे तो समूह स्वीकार करतो की हे खरंच असं असते बरं का. म्हणजे मांजर आडवं गेलं तर अपशकुन आहे, हे काही कोणी म्हणजे संविधानामध्ये लिहिलेलं नाही. आलं का लक्षात? हे काही संविधानात लिहिले काय, किंवा असा काही कायदा आहे का? नाही. तुम्ही स्वतःच ठरवलेलं आहे की मांजर आडवं गेल्याच्या नंतर अपशकुन मानायचा. हे कोणी ठरवलं? ज्या समूहामध्ये हे असं मानतात त्या समूहानेच ते निर्माण केलं हे लोकतत्व. आणि स्वीकारलं कोण? समूहानं स्वीकारलं. आणि एकदा स्वीकारलं की मग काय होतं, त्या समूहाच्या जीवनामध्ये ही गोष्ट वावरत असते. हे जे लोकतत्व असतं, हे लोकतत्व त्या लोकांच्या जीवनामध्ये वावरायला सुरुवात होते. मग ते कसं वावरतं, जीवनामध्ये कसं कार्यप्रवण होतं? एखादा माणूस सहज गावाला निघाला आणि मांजर आडवा गेला की तो म्हणतो की आता अपशकुन आहे, तो मागे फिरतो. म्हणजे लोकजीवनामध्ये वावरायला लागलं ना. म्हणजे हे लोकतत्व निर्माण तुम्हीच केलं, स्वीकारलंय तुम्हीच, आणि तुमच्या व्यवहारामध्ये नांदतही आहे ते. अशा या सगळ्या पातळीवर या लोकतत्वाचं असणं सुरू होतं. मित्र हो, आता याच्या पाठीमागे तुम्ही म्हणाल की मग हे केवळ अज्ञान आहे. ठीक आहे, केवळ अज्ञानही आहे. मग याचा फायदा काहीच नाही का? काही लोकतत्वाचा फायदा सुद्धा आहे. फायदा नाहीच असं नाही, आहे ना. काहीचा फायदा आहे, ते आपण पाहू. पण असे काही लोकतत्व की जे केवळ अंधश्रद्धेचाच भाग असतात, कर्मकांडाचाच भाग असतात, पण मानवी जीवनामध्ये वावरतात, मानवी जीवनामध्ये व्यवहारामध्ये ते असतात. आता तुम्ही जर मला असा प्रश्न विचारलात की हे लोकतत्व सोडून द्यावेत का सगळेच? मित्र हो, तुम्ही आम्ही काही म्हटल्याने काही होणार नाही. पण काही लोकतत्व चांगले असतात आणि म्हणून सोडूनही देता येणार नाही. दुसरं म्हणजे माणूस हा केवळ बुद्धीच्या किंवा विवेकाच्या पातळीवर जगत नसतो. माणूस हा विचार जसा करतो तसा माणसाची एक भावसृष्टी आहे, एक भावविश्वही आहे, आणि ते भावविश्वही माणसाला समृद्ध करतं. म्हणजे पहा ना, माणसाचा विश्वास असणं, समजा माणसाचा दैवावर विश्वास आहे की प्रत्येक माणसाचं दैव वेगळं आहे. हा विश्वास माणसाला किती बळ देतो? समजा एखादी बाई आहे, एखादी स्त्री आहे, आणि ती स्त्री तिच्याकडे बिलकुल घरचं स्वतःच्या मालकीची जमीन नाही, काही नाही, आणि ते लोकांच्या शेतीमध्ये निंदायला गेलेली आहे, आणि तिचं लेकरू त्या शेतीच्या बांधावरच्या झाडाला एक झोका टांगलेला आहे, तिनंच ते टांगलाय, आणि त्याच्यामध्ये तिनं ते लेकरू झोपवलेलं आहे. निंदन करताना ही बाई काय विचार करू शकते? मित्र, निंदन करताना ही बाई असा विचार करू शकते की प्रत्येक माणसाचं दैव वेगळं असते. माझ्या लेकराचंही दैव वेगळं असेल, ते माझ्याप्रमाणे असणार नाही. आणि माझं लेकरू पुढे मोठं होईल, ते शिकेल, नोकरीला लागेल, किंवा ते श्रीमंत होईल, आणि ते श्रीमंत झाल्याच्या नंतर म्हातारपणे मी सुखानं जगेल, असं स्वप्न ती बाई पाहू शकते का नाही? पाहू शकते ना. आणि या स्वप्नामुळे काय होतं? तिला तिचं दारिद्र्य भोगण्याचं बळ मिळतं. अन्यथा तिला जर वाटायला लागलं की नाही, माझे आयुष्य असंच आहे, त्याचे आयुष्य असंच आहे, जीवनाकडे पाहण्याचा त्या स्त्रीचा जो दृष्टिकोन आहे तो नकाराचा होईल ना. मित्र, याचा अर्थ तिनं दारिद्र्यात जगावं किंवा तिनं असंच दैवावर विश्वास ठेवा असं मला म्हणायचं नाही. पण तशा लोकभावनेला किंवा लोकतत्वाला एक दुसरी बाजू आहे, हेही लक्षात आपण घ्यावं, एवढ्यासाठी मी सांगितलं. लोकतत्व ही सार्वत्रिक आहेत आणि सार्वकालिक आहेत, याच्याविषयी तुमच्या मनामध्ये बिलकुल शंका असू देऊ नका. म्हणजे
भारतातलीच माणसं अशा पद्धतीनं लोकतत्व किंवा अशा गोष्टी पाळतात, निराधार गोष्टी पाळतात वगैरे, आणि बाकी तिकडची माणसं काही पाळत नाहीत, असं बिलकुल गृहीत धरू नका. अमेरिकेतले लोक असो किंवा जपानमधले लोक असो, किती आधुनिक जीवन जगत असो असो, त्यांच्याही जीवनामध्ये अशा काही कल्पना असतातच, हे लक्षात घ्या. तेही कोणाला तर मानतात ना, त्यांचा कोणीतरी देव असतो ना, मग तो येशू असेल आणखी कोणी असेल, पण मानतात. देव जसं मानतात तसं बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी मानत असतात, हे लक्षात. म्हणजे माणूस आधुनिक झाला म्हणजे हे मागलचं सगळं सोडून देतो असं सुद्धा नाही. मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच हा मुद्दा आपण उपस्थित केला होता की कुठल्याही काळातलं माणसाचं जगणं हे पूर्णतः नवीन नसते. त्याच्या जगण्यामध्ये मागच्या काळाचे संदर्भ असतातच, याच्याविषयी शंका नाही. म्हणजे माणूस पूर्ण वर्तमानाचा कधीच नसतो. त्याच्या वर्तमानकालीन जीवनामध्ये भूतकाळाचे संदर्भ वावरत असतात, भूतकाळातल्या संकल्पना वावरत असतात, भूतकाळातल्या त्याच्या ज्या जीवनधारणा असतात त्या वावरत असतात, त्या व्यवहारात राहतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून असं समजू नका की आपणच ह्या अशा पद्धतीचे करतो, तसं नाही. पृथ्वीच्या पाठीवरच्या सगळ्याच मानवी समूहामध्ये अशा पद्धतीच्या या कल्पना आहेत, या अशा जीवनधारणा आहेत. दुसरं म्हणजे त्या सार्वकालिक आहेत, काल होत्या, आज आहेत आणि उद्या सुद्धा राहणार आहेत. म्हणजे असं समजू नका की आपले पूर्वज मानत नव्हते, किंवा असंही समजू नका की आपले पूर्वजच मानत होते, आपण मानण्याची गरज नाही, किंवा असंही समजू नका की पुढची पिढी असं काहीच मानणार नाही. पुढची पिढी सुद्धा मानेल. हा ठीक आहे ना, काही लोकतत्व काळाच्या ओघात मागे पडतील, तर काही लोकतत्व नव्यानं निर्माण होतील. पण लोकतत्वाचं असणं मानवी जीवनातून पूर्णपणे संपून जाईल असं गृहीत धरू नका. ते सार्वकालिक आहे, हे लक्षात घ्या. मागे होते, पुढे असणार आहे. लोकांचा विश्वास अशा पद्धतीनं काही गोष्टीवर असणारच आहे, लक्षात घ्या. हा, आता या काळाचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर पहा काय झालेलं आहे या काळामध्ये. आता आपण 2021 मध्ये जगतो. 2021 मध्ये काय झालेलं आहे, पूर्वी केव्हा तरी आपल्याकडे माणसं मरत होती, आणि ज्या काळामध्ये माणसं मरत होती त्या काळामध्ये माणसाने एखादी देवी मानली आणि त्या देवीला मरिया असं नाव दिलं असण्याची शक्यता आहे. म्हणजे मरिया ही अशा पद्धतीची असण्याची शक्यता आहे. आज काय झालेलं आहे माहिती आहे का, आज कोरोना आला, कोरोनाने माणसं मरायला लागली, आणि लोकांनी अक्षरशः कोरोना आई मानलेली आहे, आणि कोरोनाच्या निमित्तानं किंवा या ह्याच्यानं एक आई किंवा देवीच करून बसवली, आणि त्या देवीची पूजा होऊ लागलेली आहे. हे वास्तव आहे या काळात. आता हे जर वास्तव असेल तर आणखी जर 50 वर्ष निघून गेले तर ही जी आज आपण कुठल्या तरी समूहाने, कुठल्या तरी छोट्या मोठ्या गटाने देवी करून बसवली, तिची पूजा करायला सुरुवात केली ना, पुढच्या काळामध्ये तिचं प्रस्त वाढण्याची शक्यता नाकारता येईल का? वाढेल ना, वाढू शकते ना. म्हणजे मला सांगा, या काळामध्ये कळायला पाहिजे का नाही की हा जो कोरोना आहे तो कोरोना कुठल्या अशा आईची पूजा केल्यानं जाणार नाही, तर कोरोना लस घेतल्यानंच कमी होईल, हे कळायला पाहिजे का नाही. आता आपण विज्ञान युगात जगतो ना, पण मित्रो इथे असे हजारो माणसं आहेत की ज्या माणसांचा विश्वास लशीवर नाही, देवीवर आहे, आणि ती माणसं लस घेण्यापासून पळ काढत आहेत आणि कोरोना आईची भक्ती करत आहेत. हे वास्तव या काळातलं आहे. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की तुम्ही असं गृहीत धरू नका की एखादा काळ असेल की त्या काळामध्ये सगळीच माणसं विज्ञानवादी असतील, विवेकवादी असतील, असं गृहीत धरू नका. चालतच राहते. आणि आता तरी पहा, हे ठीक आहे की काही माणसांनी कोरोना ही करून बसवली. तुम्हाला वाटेल की असं का करत असतील हे माणसं, असं वेड्यासारखं का वागत असतील. ते वेड्यासारखं वागत नाहीत. त्यांना वेड्यासारखं वागायचं जर तुम्ही म्हटलात तर दुसरीकडे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना. आपल्याकडे वर्गामध्ये भूगोल शिकवणारे शिक्षक तुम्हाला शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभं टाकलेली दिसते. आता याने कुठला भूगोल शिकवला, हे वेडे नाहीत का मग? म्हणजे याचा अन्वयार्थ लावायचा कसा की वर्गात भूगोल शिकवणारा शिक्षक की जो ग्रह शनी हा ग्रह आहे हे विद्यार्थ्यांना शिकवतो, आणि तो दिसतो कुठे तुम्हाला? शनिदेवाच्या दर्शनासाठी रांगेत उभा टाकलेला दिसतो. मग आता हे वेडे पण आहे का नाही? बरं, हे यांचंच नाही, बाकी तुमच्या स्वतःच्या जीवनाचं तुम्ही निरीक्षण करा ना. आपल्या जीवनामध्ये अशा विसंगती कितीतरी तुम्हाला दिसतील. माझा कितीतरी दिसल्या. तुम्ही विज्ञान शिकता, विज्ञान शिकून आपण 10वी पर्यंत पास होतो. विज्ञान शिकवताना तो शिक्षक सांगतो की भूत वगैरे नसते, पण आपण काय करतो? आपण मात्र स्मशानभूमीतून जाताना भूताच्या भीतीनं आपण गोंधळून जातो का नाही, किंवा त्याची भीती वाटते की नाही? वाटते ना. मग आता हे जर सगळं होत असेल तर मला सांगा की मग पुढे कसं, म्हणजे या लोकांना, कोरोनाही करून बसवणाऱ्या लोकांना आपण वेडं कसं म्हणणार? आणि दुसरं म्हणजे
भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या या निराधार कल्पना लोक मांडणार नाहीत असं आपण म्हणू शकतो का? असं नाही म्हणू शकत. असं कसं काय म्हणणार आपण? नाही म्हणणार. मित्र हो, याचा अर्थ असा, ठीक आहे, बाकी खूप याच्यावर बोलता येईल, खूप शिकलेले कित्येक माणसं अशा पद्धतीनं देवदैवादी आपल्याला पाहायला मिळतील. बाकीचे संदर्भ जाऊ द्या, आता याच्याविषयी आपण खूप बोलू शकतो. आपण कुंभमेळ्याला जाणारे लोक आणि त्या नदीमध्ये डुबकी मारणारे लोक पहा ना, काही माणसं डॉक्टरेट असतात आणि तिथं कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारत असतात. आता यांचं कसं समजून घ्यायचं? आपल्याकडे शिर्डीला जाणारे लोक, इकडे शेगावला जाणारे लोक पहा ना, रांगेमधले तुम्ही थोडं निरीक्षण करा किंवा त्याचा सर्वे करा, तुम्हाला असं आढळून येईल की त्यापैकी बरेच माणसं डॉक्टरेट आहेत. डॉक्टरेट असणारे माणसं ते करत आहेत. एवढं कशाला? डॉक्टर पहा ना तुम्ही, डॉक्टर काय म्हणतो? डॉक्टर केव्हा केव्हा आपल्याला असं म्हणत असतो की पहा बाबा, मी माझा प्रयत्न करतो पण शेवटी देवाच्याच हातात आहे. आता देवाच्या हातात जर असेल तर या दवाखान्यात कशाला तो आजारी माणूस आणलेला आहे? देवाच्या हातात काही नसते. पण डॉक्टर सुद्धा शेवटी असं म्हणत असतो, शेवटी काय करणार, देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात काहीच नसते. हा, योगायोगाचा भाग, त्या आजाराचं निदान होईल किंवा होणार नाही, तो वाचेल किंवा वाचणार नाही. पण एवढं मात्र नक्की की देवानं काही कोणाचं का हाता, म्हणजे देवाच्या हातात काही नाही आणि देवानं त्याच्या हातात काही ठेवलेलं नाही, हे नक्की आहे. पण डॉक्टर जर असा बोलत असेल तर मग काय करायचं? अनेक शिकलेली माणसं, महाविद्यालयामध्ये शिकवणारी, विद्यापीठात शिकवणारी माणसं सरस्वतीची पूजा करतात, सरस्वतीकडे मागणं मागतात, गणपतीचे उपवास करतात, गणपतीचे उपवास करतात किंवा त्याला विद्येची देवता मानतात. आता विद्या शिकवणारे माणसं जर अशा पद्धतीनं गणपतीला, सरस्वतीला विद्येची देवता मानत असतील आणि तेच विद्या देते असं जर मानत असतील, मग शिकवण्याची गरज का? म्हणजे गणपती तुम्हाला विद्या देतो ना, सरस्वती तुम्हाला विद्येचं दान देते ना, मग त्या गणपतीकडे किंवा याच्याकडेच मागा ना. तुम्ही वर्गात शिकवता कशाला आणि परीक्षा घेता कशाला? परीक्षा घ्यायची गरज काय? काय ते गणपतीकडे मागा ना तुम्ही, मग आता गणपती देऊन टाकेल ना. किंवा सरस्वतीचीच पूजा करा ना. म्हणजे वर्गामध्ये तुमचं लेक्चरर ऐकण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यानं त्याच्यापेक्षा त्या गणपतीचंच किंवा त्या सरस्वतीचं ध्यान करत बसायचं ना. याच्यानं होईल का तो शहाणा? होणार नाही ना. मग ही साधी गोष्ट कळत नाही का की वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक लोक गणपतीची ध्यानधारणा करतात, गणपतीची पूजा करतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी इकडे आणून आपल्या सहकार्यांना मोदक वाटत असतात आणि सांगत असतात, हे चतुर्थी होती ना, हा चतुर्थीचा प्रसाद आहे, घ्या. आता एवढी तुमची जर निष्ठा असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीचं वागत असाल तर ज्यांनी कोणी आता या काळामध्ये कोरोना आई करून बसवली त्या माणसांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे? त्यामुळे त्या माणसांना वेड वगैरे म्हणण्यात काय अर्थ आहे? म्हणता येणार नाही ना. तसं खरं म्हणजे इथे जवळपास सगळीच माणसं वेड्यासारखीच वागत असतात. फार अपवादात्मक अशी माणसं असतात की जी विवेकाच्या पातळीवर वागत असतात. मग आता असं जर असेल तर आपल्याला आपल्या दृष्टीने हे लक्षात घ्यायचं आहे किंवा हे महत्वाचं आहे की असं जर असेल तर लोकतत्वाची निर्मिती काल झाली, आज होत आहे आणि उद्याही होणार आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकतो. लोकतत्व काल माणसांनी मानली होती, आज मानतात, उद्याही ती मानतील असं आपल्याला म्हणता येते. दुसरं म्हणजे ही लोकतत्व लोकव्यवहारामध्ये काल होती, आज आहेत, उद्या असणार आहेत असंही आपल्याला म्हणता येते. मित्र हो, याचाच अर्थ असा की लोकतत्व सार्वकालिक आहेत आणि सार्वत्रिक आहेत. ही साधं सूत्र तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. लोकतत्व आणखी काय करतात? लोकतत्वाचा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर काय दिसतं? लोकतत्व लोकांना बांधून ठेवतात, समूहाला बांधून ठेवतात. दुसरं म्हणजे समूह जीवनाला आकार देतात, बांधून ठेवतात. खरंय, यात्रेच्या निमित्तानं बघा ना तुम्ही, यात्रा आहे समजा, यात्रेच्या निमित्तानं गावातली जी माणसं असतात, ती माणसं जी दुसरीकडे कामाच्या निमित्तानं वगैरे गेलेली असतात, ती परत येतात गावामध्ये आणि गावामध्ये येऊन ती यात्रा वगैरे सादर करतात. पहा ना, गणपतीच्या निमित्तानं कोकणातली माणसं सगळे कोकणामध्ये जातात. म्हणजे जी कामाच्या निमित्तानं मुंबईला आलेली माणसं आहेत ना, ती मुंबईला आलेली माणसं गणपतीच्या निमित्तानं आपापल्या घरी जातात आणि घरी जाऊन मग आता घरी गेल्यावर पहा, ते एकमेकांना, पाहुण्यांना भेटतील, घरातल्या माणसांना भेटतील वगैरे. हे यांचं बांधून ठेवून आहे, लक्षात घ्या. किंवा आदिवासी समाजातली जी माणसं असतात ना, ती माणसं कामाच्या निमित्तानं जर बाहेर कुठे गेलेली असतील तर होळीच्या निमित्तानं ते परत आपल्या गावी येतात आणि आपल्या गावी येऊन होळीचा सण ते साजरा करतात. मित्र, लक्षात घ्या की ही गोष्ट त्या माणसांना कशी बांधून ठेवते. आपल्या गावातली यात्रा असू दे ना, गावातली यात्रा असली
की गावातली माणसं नोकरीच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं जी बाहेरगावी गेलेली असतात, ती सगळी माणसं गावामध्ये परत येतात. त्यांच्या नातेवाईक जे इथे आहेत कोणी, कुटुंबातली माणसं जी इथे राहतात, आई वडील राहत असतील, आणखी कोणी राहत असतील, त्यांच्याशी भेटी होतात, गावातल्या माणसाशी भेटी होतात आणि एक नातं टिकून राहतं. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून जर लोकतत्वाकडे पाहत असाल तर मित्र ही गोष्ट खूप महत्वाची आहे की ही लोकतत्व माणसांना बांधून ठेवतात. माणसांना त्यांच्या माणसाशी, त्यांच्या जन्मभूमीशी, त्यांच्या जन्मगावाशी बांधून ठेवतात. त्यांच्याशी जे नातं आहे ते नातं अतूट करतात, अधिक घट्ट करतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. यात्रेच्या निमित्तानं सगळी माणसं एकत्र येतात. माणसांचा संवाद होतो, माणसं एकमेकाला समजून घेतात, सुख दुःख सांगतात, भेटी होतात. ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे. किंवा तुमच्याकडे सण उत्सव आहे, सण उत्सवाच्या निमित्तानं, सणाच्या निमित्तानं सुद्धा माणसं एकत्र येतात. ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ना. मित्र हो, लग्न हे एका मुलीचं आणि मुलाचं लग्न असतं. लग्नाला माणसं जमवण्याची गरज असते काय? काही गरज नसते. काय गरज आहे माणसं जमवण्याची? लग्न कुठे होतं ना, कोर्टामध्ये होतं, नोंदणी पद्धतीने करता येते. पण लग्नाचा प्रसंग जर तुम्ही नाही केला तर त्या निमित्तानं जे पाहुणे वगैरे जमत असतात ते कसे जमतील हा एक प्रश्न आहे. लग्न कोण कसं करावं हे सांगण्याचा माझा हेतू नाही, ज्याचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे. पण त्या निमित्तानं आपले पाहुणे वगैरे जमत असतात, आपल्या आपुलकीचे लोक, आपल्या स्नेहातले लोक जमत असतात, आपली मित्रमंडळी वगैरे येत असते. ही त्याच्यातली सकारात्मक बाजू आहे. म्हणजे कुठलाही विधी असेल, बाकीचे याच बाबतीत असंच म्हणता येईल, बाकीच्या बाबतीत. किंवा मृतकाचा विधी आहे, मेलेला माणूस तुम्ही दोन माणसाला तो उचलत असेल तर दोन माणसांनी नेऊन जाळून पुरून टाकणं झालं ना त्याचं. कारण त्या माणसाला किती माणसं जमली ते थोडंच कळत आहे, कळणार आहे. पण मित्र, अनेक माणसं येतात. या अशा पद्धतीनं माणसाचं सुख दुःखामध्ये एकत्र येणं हे माणसाच्या भावविश्वाचा भाग तुम्ही लक्षात घेतला तर आवश्यक आहे. त्याला ते भावतं अशा पद्धतीने एकत्र येणं. लग्नाच्या निमित्तानं पहा, त्याचे सगळे पाहुणे वगैरे आले तर त्या माणसाला बरं वाटतं की अरे वा, माझ्या मुलाच्या लग्नाला सगळी माणसं आली, आनंद वाटतो त्याला. ही गोष्ट महत्वाची. किंवा एखादा माणूस घरामध्ये मेलेला आहे तर गावातले लोक येतात, पाहुणे रावळे येतात आणि हे मृतकाचा विधी पार पाडतात. त्या निमित्तानं माणसं सुख दुःखामध्ये एकमेकाच्या सहभागी होतात. हे महत्वाचं आहे. आता नाही झालं तर काय होणार आहे? काही होणार नाही. पण हे होणं, याच्यातून माणसं एकमेकाशी बांधून राहतात, एकमेकाला बांधून ठेवतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही भंडारा केलेला, लोक जेवायला आलेले. आता भंडारा करण्याचा तुम्ही जो नवस बोललाय ना, त्या नवसाचा त्या भंडारा करण्याचा किंवा त्या ज्याच्यासाठी तुम्ही नवस बोलला त्याचा काहीच संबंध नाही. हे विवेकाला आपल्या पडतं. म्हणजे एखादा मुलगा आजारी आहे आणि तुम्ही नवस बोललात की हा आजारातून उठू दे, मी या गावातल्या देवीचा किंवा हनुमानाचा भंडारा करेल, असा हनुमानाला नवस बोलला. योगायोगानं तो उठेल किंवा उठणार नाही, त्याचा आजार कमी होईल किंवा होणार नाही, काय जे व्हायचं ते होईल. पण जर समजा योगायोगानं चांगला झाला तर तुम्ही भंडारा करता. आता त्या भंडाऱ्याचा तुमच्या लेकरांच्या आजाराशी, त्याच्या बऱ्या होण्याशी संबंध काहीच नाही. पण मित्र हो, त्याच्याशी जरी संबंध नसला तरी या भंडाऱ्याच्या निमित्तानं गावातली सगळी माणसं एकत्र येतात, एकमेकाच्या सुख दुःखाला समजून घेतात. तुमचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईकही त्या निमित्तानं येतात आणि सगळी माणसं एकमेकाला भेटतात, सुख दुःख त्याची एकमेकाला सांगतात. शिवाय गावातल्या काही माणसांना तेवढाच एक नवीन भाग असतो. गावातल्या स्त्रियांना त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करावा लागत नाही. स्वयंपाक न करता तिथे जाऊन जेवण करता येतं. आणि दुसरं म्हणजे गाव माणसं एकत्र येऊन जेवण करतात. एरवी तुम्ही जेवण करणारच आहात ना, आपापल्या घरी जेवण करणारच आहात. फार तर तुम्ही कुटुंबातली माणसं एकत्र बसून वगैरे जेवण करणार, किंवा तुम्ही एक एकट्याने जेवण करणार. पण मित्र हो, पंक्तीला बसून सगळे माणसं अशा पद्धतीने एकत्र बसून जेवण करणं, हा समभाव किती महत्वाचा आहे. किंवा त्या भंडाऱ्याचा स्वयंपाक बघा तुम्ही, गावातली चार माणसं एकत्र येतात, ते मित्र म्हणजे ज्यांना स्वयंपाक येतो ते, आणि ते माणसं सगळे एकत्र येऊन स्वयंपाक करतात. वाढताना सुद्धा बघा तुम्ही, सगळी माणसं वाढतात वगैरे. हे सगळ्याच तुमचं एकत्र येणं, गावातले 400-500 माणसं आहेत आणि हे 400-500 माणसं या निमित्तानं एकत्र आलेली आहेत, एकत्र बसून जेवण करत आहेत, एकत्र येऊन स्वयंपाक करत आहेत. हा तुमचा समूह भाव जो आहे, हा तुमचा सहानुभूती जो आहे, हे लक्षात घेणं तुम्ही, हे महत्वाचं आहे. आणि हे या लोकतत्वाचा भाग आहे. ही जर लोकतत्व आपण सगळी नाकारली आणि लोकतत्व जर आपल्या जीवनामध्ये नसतीलच तर आपल्या समूहभावाचं काय? हे याचा विचार केला पाहिजे ना. म्हणजे मग सगळी माणसं एक एकटी जगत राहतील का?
दुसऱ्याशी काही नातंच असणार नाही का? आणि मग असं जर झालं तर आपण समाजशील आहोत म्हणजे नक्की काय आहोत? समोभाव आपल्यामध्ये जर नसेलच तर मग आपलं समाजशील असणं अर्थपूर्ण असेल का? असणार नाही. मित्र, लोकतत्व मानवी जीवनातला समूहभाव वाढवतात हे लक्षात घ्या. आता तुम्ही जर मला असा प्रश्न विचारायला लागलात की सर मग तुम्ही नक्की सांगता काय? हे लोकतत्व पाळायला सांगता की लोकतत्व नाकारायला सांगता? तुम्ही विवेकवादी आहात की तुम्ही अशा पद्धतीनं श्रद्धाशील आहात? मित्र हो, मी कसा आहे हा भाग वेगळा. मी तुम्हाला लोकतत्व शिकवतो आहे. तुम्ही इथे लोकतत्व काय आहेत, त्याच्या वाईट बाजू काय आहेत आणि चांगल्या बाजू काय आहेत हे सध्या लक्षात घ्या. माझ्या दृष्टीनं शिक्षक म्हणून तुम्हाला लोकतत्वाचं स्वरूप समजून सांगणं महत्वाचं आहे. ना मी इथे तुमचं प्रबोधन करत आहे, ना मी इथे तुम्हाला चांगलं काय वाईट काय काय करा हे सांगत. काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता. मला सध्या तुम्हाला एक शिक्षक म्हणून लोकतत्व काय असतात हे सांगायचंय. हे सांगत असताना लोकतत्वाच्या दोनही बाजू तुमच्या पुढे ठेवायच्या आहेत. आणि ही जी लोकतत्वाची बाजू मी सध्या सांगतोय ही सकारात्मक बाब आहे. मानवी जीवनामध्ये लोकतत्वाचं असणं अशा पद्धतीनं चांगलं सुद्धा आहे हे मला तुम्हाला सांगायचंय. गायीची वगैरे आपण पूजा करतो, ठीक आहे ना, उपयोगाची गोष्ट आहे, म्हणजे गाय हा उपयुक्त प्राणी आहे आणि तिच्याविषयीचा असा पवित्रतेचा दृष्टिकोन असणं आवश्यकही आहे. गायीचा आपण म्हणजे कृतज्ञताभाव असणं चांगलंच आहे ना. किंवा अनेक झाडांच्या बद्दल आपला चांगला दृष्टिकोन असणं चांगलं आहे, कारण ती झाडं वगैरे आपण वाढवू तोडणार नाही वगैरे वगैरे. या खूप चांगल्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा सण असेल किंवा तुमच्या अशा यात्रा असतील, भंडारे असतील, काही असतील, या निमित्तानं माणसं वगैरे एकत्र येतात, समूह जीवनाला या गोष्टी आकार देतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, लोकतत्व लोकांना मानसिक समाधान देतात. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की त्या बाईला समाधान वाटते ना, की आपल्या लेकराचं नशीब वेगळं असेल असं वाटणं. किंवा बाकी पहा तुम्ही की एखाद्या भूतानं पकडलेलं धरलेलं आहे अशी तुमची कल्पना आहे आणि त्या भूताला तुम्ही घास नेऊन टाकलेला आहे आणि तुम्ही आता मनोमन अशी कल्पना केलेली आहे की आता भूत 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 सोडेल किंवा हा माणूस बरा होईल. मानसिक समाधान, मानसिक स्तरावर तुम्हाला, मानसिक पातळीवर तुम्हाला ही समाधानाची बाब आहे, बळ देणारी बाब आहे. आणि कदाचित त्या भूतानं तुम्हाला सोडू ना सोडू, तुम्ही आजारातून उठू शकता. कारण तुम्हाला आता विश्वास आहे ना, भूत आपल्याला धरलेलंच नाही, ते गेला आता. या केवळ विश्वासापोटी, या मानसिक बळापोटी तुमचा आजार कमी होऊ शकतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. किंवा देव आपल्यावर आता कृपा करेल आणि आपलं भलं होईलच, ही कल्पना. किंवा घराची तुम्ही वास्तुशांती केलेली आहे आणि तुम्ही आता गृहीत धरलेलं आहे की वास्तुशांती केली तर ठीक आहे, आता या घरामध्ये आपलं जगणं आनंदाचं वगैरे होईल ना. कदाचित ते थोडं पळ तुम्हाला मानसिक समाधानासाठी, बाकी तुम्ही चांगले वागायला लागलं तर होईल चांगलं. तेव्हा अशा कित्येक गोष्टी आहेत, कित्येक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील की याच्यामुळे तुमचं जे जगणं आहे ते जगणं समाधानाचं होऊ शकते किंवा तुम्हाला मानसिक पातळीवर बळ मिळू शकते, लक्षात घ्या. लोकतत्व केवळ चांगली नसतात, तशी वाईटही नसतात. खरं म्हणजे लोकतत्व मानवी संस्कृतीचे भाग असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे लोकतत्वामध्ये मानवी संस्कृतीचे किंवा माणुसकीचे भाग असतात असं म्हणत असताना खूप गोष्टी चांगल्या आहेत. त्याच्यातल्या पहा, गायीची पूजा करणं, बैलाची पूजा करणं किंवा एखाद्या झाडाची पूजा करणं, मोठ्या माणसाविषयीचा आदर असणं, या गोष्टी लोकतत्वाच्या चांगल्या आहेत ना, या माणुसकीच्या आहेत ना. आमच्याकडे पहा, आमच्या गावामध्ये पोळ्याचा सण होतो. पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं गाव माणसं काय करतात, बैलाची पूजा करतात, बैलाला सजवून वगैरे त्या मारुतीच्या पाराच्या भोवती फिरवतात. हा भाग जवळपास सोयीकडे दिसतो, आमच्याकडे तो आहे. बैलाविषयीचा हा कृतज्ञता भाव खूप चांगला आहे. हे लोकतत्व चांगलं आहे असंच आपल्याला म्हणतंय. दुसरं म्हणजे पहा, त्या दिवशी आणखी एक गोष्ट आहे, आमच्याच गावात ते दिसते, दुसरीकडे कदाचित नसेल, पण आमच्या गावात आहे की आमच्या गावात जी लहान माणसं असतात, ती लहान माणसं आमच्या गावामध्ये जेवढी त्याच्यापेक्षा मोठी माणसं असतात त्या सगळ्या माणसाच्या तो माणूस पाया पडत असतो, दर्शन घेत असतो. म्हणजे मोठ्या माणसांविषयीचा हा आदरभाव किती महत्वाचा आहे. म्हणजे गावातल्या सगळ्याच माणसाला घरोघर जाऊन हे माणसं पाया पडत असतात. आमच्या गावात हे आजही आहे, आम्ही हे केलेलं आहे आणि आजही हे आहे. किती महत्वाचं आहे. समजा एखाद्या माणसाशी तुमचं भांडण झालेलं आहे आणि वर्षभर तुम्ही बोलला नाही, पण आता पोळ्याचा सण आहे, त्या सणाच्या निमित्तानं मात्र तुम्ही त्या माणसाच्या घरी जाता आणि त्या माणसाच्या पाया पडता, त्याचं दर्शन घेता, त्याच्या पुढे नम्र होता. ही गोष्ट किती चांगली आहे.
खूप चांगली आहे ना, माणुसकीची आहे ना, हे मान्य करावं लागेल ना. अशा खूप गोष्टी आहेत मित्र, की तुम्ही लोकतत्वाचा भाग म्हणून अशा गोष्टी पाळता. ह्या गोष्टी माणुसकीच्या आहेत, या गोष्टी माणूसपणाच्या आहेत. त्याचबरोबर या गोष्टीच माणसाला माणूस म्हणून जगायला भाग पाडणारे आहेत, माणसाला माणूस बनवणारे आहेत. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो. काही लोकतत्वामध्ये माणसाच्या प्रेरणा प्रवृत्ती दिसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहा, बळी देणे, बकऱ्याचा बळी दिला जातो. या बळी देण्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर बळी दिल्यामुळे काहीतरी चांगलं होईल अशी कल्पना, हे लोकतत्व. पण दुसरीकडे कदाचित असे आपण म्हणू शकतो ना, माणसाचीच ती इच्छा आहे, त्याला बकरा कापून खायचंय. आता खाण्यासाठी त्यानं काहीतरी वेगळे काहीतरी कारण शोधले असतील असे आपण म्हणू शकतो ना. म्हणजे लोकतत्वाच्या पाठीमागे माणुसकीचं तत्व आहे, मानवी प्रेरणा प्रवृत्तीचं तत्व आहे. त्याचबरोबर मित्र हो, विकृतीचीही गोष्ट आहे, विकृती सुद्धा आहे. विंचू चढवता येतो, विकृती. किंवा साप चढवता येतो, विकृती. पण दुसरीकडे या लोकतत्वामध्ये विकृती अतिशय भयानक आहे, हेही लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, मुरळी सोडणे. म्हणजे मुलं जर वाचत नसतील किंवा मुलं जर होत नसतील, तर एखाद्या देवीला नवस बोलायचा की माझे मुलं वाचू दे, मी तुला एक लेकरू सोडेल. किंवा मला लेकरू होऊ दे, मला लेकरं होऊ दे, पहिलं लेकरू मी तुला सोडेल. हा नवस. आणि मग नवस बोलून आपलंच लेकरू देवाला सोडून देणे. मुलगी असेल तर मग तिला मुरळी म्हणायचं, आणि मुलगा असेल तर त्याला वाघ्या म्हणायचं. मित्र, ही मानवी जीवनातली विकृती आहे. मी शिक्षक म्हणून तुम्हाला लोकतत्व म्हणजे काय हे शिकवत आहे. मी बाकीचं फार सांगत नाही, पण अशा विकृती मात्र नक्कीच टाळल्या पाहिजेत. हे चांगलं नाही. म्हणजे नवस बोलल्यामुळे लेकरं होतात, हे लोकतत्व झालं, ही लोकधारणा झाली. मग ते मानवी जीवनामध्ये कसं कार्यप्रवण होतं. माणसं खरंच नवस बोलतात आणि लेकरं सोडतात, हे विकृती भयानक आहे. आपण याच्या अगोदरही याचा विचार केलेला आहे. आपण जेव्हा लोककला वगैरे शिकत होतो, लोककलेचा जेव्हा आपण विचार करत होतो, तेव्हाही आपण याचा विचार केलाय. मिथक शिकत होतो तेव्हाही त्याच्यामध्ये आपण विचार केलाय. पण मित्र, एवढं मात्र नक्की आहे की अशा पद्धतीनं मुरळी सोडणं किंवा देवदाशीची प्रथा भयानक आहे. देवदाशी म्हणून मुलीला सोडून द्यायचं, आणि ते कोणाची दाशी? ती ते देवाची दाशी. आता देवाची दाशी, पण ह्या मुलीचं पुढे आयुष्यभर शोषण होतं ना. जे धनदांडगे लोक आहेत, जे मगरूर लोक आहेत, जे मस्तवाल लोक आहेत, ते लोक या स्त्रियांवर अत्याचार करतात, ही वास्तव आहे ना. किंवा आपल्याकडे भावीन नावाची कल्पना वगैरे, म्हणजे देवीला सोडून द्यायचं. काय आहे हे? मानवी जीवनातलं विकृतपणा आहे, विकृती आहे. तेव्हा आयुष्यामध्ये असं कधीही करणं चांगलं नाही. म्हणजे मुरळी सोडणं, वाघ्या सोडून देणं वगैरे. तुम्ही चौंडक नावाची जी कादंबरी आहे राजन गवस यांची, किंवा भंडारभोग नावाची कादंबरी आहे, हे तुम्ही वाचा या कादंबऱ्या, मग तुम्हाला कळेल की किती वाईट आहे ती माणसं काय बघतात. किंवा आपल्याकडे एक चित्रपट आलाय, या भंडारभोगवरच एक चित्रपट आलाय, राजन गवसांच्याच या कादंबरीवर आहे. आणि त्यामध्ये राजन गवसांची एक क्षणभरची, म्हणजे 1 मिनिटभरची भूमिका सुद्धा आहे मास्तरची. त्या चित्रपटाचं आता मला नाव आठवत नाही, पण ते तुम्ही पहा, मग तुम्हाला कळेल की हे किती वाईट आहे. म्हणजे असे जर लोकतत्व आपण जपत राहिलो तर किती माणसांचं आपण शोषण करतो. आणि आपण मग खरंच माणुसकी असणारे माणसं आहोत का? आपण किती विचित्र माणसं आहोत. तेव्हा हे मात्र नक्कीच गेलं पाहिजे, असंही मला वाटतं. किंवा पहा, आपल्याकडे जादूटोणाची कल्पना, जादूटोणा करता येण्याची कल्पना, ही सुद्धा भयंकर आहे. म्हणजे खेड्यामध्ये काही माणसं जादूटोणा करता येत नाही, पण लोकांना सांगतात की तुमच्यावर जादूटोणा केलेला आहे. आणि मग लोकांच्या त्या कल्पनेमुळे लोक खरंच आजारी पडतात किंवा आणखी काहीतरी होते. आणि काही माणसं मग, मी वेगळा जादूटोणा करतो, किंवा हे उतरवितो, भूत उतरवितो वगैरे, अशाही कल्पना. आणि मग लोकांकडून काहीतरी घेणं, लोकांचं शोषण करणं, ह्याही गोष्टी आहेत. मित्र हो, हे संपलं पाहिजे. किंवा लोकांनी सुद्धा जादूटोणा करता येतो याच्यावरचा विश्वास सोडून दिला पाहिजे, याच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्याकडे पहा, भानामती नावाची कल्पना होती, आणि कोणाला तरी भानामती करता येते. आणि मग गावातल्या अनेक स्त्रिया आपल्याला भानामती केलेली आहे या कल्पनेपोटी भुंकायच्या किंवा तशा वागायच्या. आणि मग कुठेतरी भानामती उतरविण्याच्या, पुन्हा देवी वगैरे किंवा कोणीतरी भगत वगैरे असायचा, तिथे घेऊन जायचे, तिथे नवसायास वगैरे. मित्र हो,
या भानामतीच्या पाठीमागे कारण वेगळी आहेत. त्या व्यक्तीचं काही व्यक्तिगत दुःख असेल, व्यक्तिगत काही तिच्या मनातल्या कल्पना असतील, आणखी काही असेल. याच्याविषयी दाभोळकरांनी वगैरे नरेंद्र दाभोळकरांनी वगैरे खूप पुस्तकं लिहिली आहेत, खूप सविस्तर लिहिले, ते तुम्ही वाचा. त्याचं इथं मला विवेचन करायचं नाही. पण भानामती करता येते हे अज्ञान, हे वाईट आहे. आणि भानामती करता येते, मग भानामती केली असं समजून कोण्यातरी माणसाने भुंकत राहणे किंवा तशा पद्धतीनं वागणे, आणि मग काही जणांनी भानामती उतरविता येतो म्हणून तसं नाटक करणे, अंगामध्ये देव येतो अशा पद्धतीचं नाटक करणे, मित्र हो, हे माणसाच्या जीवनातली विकृती आहे. ही विकृती नक्कीच गेली पाहिजे. याचं समर्थन आपण करू नये. याच्यातून आपण बाहेर पडलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका. कोणाला भानामती करता येत नाही, कोणालाच जादूटोणा करता येत नाही, कोणालाच विंचवाचं विष चढवता येत नाही, उतरविता येत नाही, कोणालाही सापाचं विष चढवता येत नाही, उतरविता येत नाही. हे अगदी हे थोतांड आहे. याच्यातून बाहेर पडा हे नक्कीच. किंवा राशीला कोणते ग्रह वगैरे येतात ह्या कल्पनातून तुम्ही बाहेर पडा. किंवा लग्न ठरवत असताना आपण जे पत्रिका पाहतो, हे पत्रिका पाहणं 100% चुकीचं आहे आणि मूर्खपणाचं आहे. हे आपण टाळलंच पाहिजे. लग्न ठरवताना सुद्धा तिथी पाहू नका, हे मूर्खपण आहे. तिथी पाहण्याच्या ऐवजी तुमच्या सोयीच्या तारीख पहा, तुमच्या सोयीची वेळ पहा, तुमची स्वतःची सोय पहा. काही तिथी विचारायला कोणाकडे जाण्याची गरज नाही. कुठल्याच ब्राह्मणाला विचारू नका, कुठल्याच पंचांग पाहणाऱ्या माणसाला विचारू नका. तुम्ही तो विधी करता आहात, तुमच्या घरचा तो प्रसंग आहे, तर तुम्ही तुमच्या सोयीची वेळ पहा, सोयीची तारीख पहा आणि तुमच्या सोयीनं ते करा. इतराला काय विचारता? मुलगी मुलगा दिसायला कसे आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचं वय काय आहे, हे पहा. जन्मपत्रिका पाहू नका. हे मूर्खपण आहे. मित्र हो, बाकीचं ठीक आहे, पण लोकतत्वाच्या दृष्टीनं हे लोकतत्व शिकवत असताना हे सांगणे माझं काम आहे की लोकतत्वामध्ये असे काही विकृती सुद्धा आहेत, तर ह्या विकृती मात्र टाळल्या पाहिजेत. आपल्याकडे करणी केली जाते, याच्यावर विश्वास आहे, याच्यावरचा विश्वास म्हणजे लोकतत्व होय. मित्र हो, हे लोकतत्व आपल्या आयुष्यातून बाद झालं पाहिजे, आपण त्याला सोडलं पाहिजे. हेही आपल्याला स्वीकारलं पाहिजे. म्हणजेच लोकतत्वामध्ये पहा, माणुसकीचं तत्व आहे, लोकतत्वामध्ये माणसाच्या प्रेरणा प्रवृत्तीचं तत्व आहे, आणि लोकतत्वामध्ये माणसाच्या विकृतीचंही तत्व आहे. मित्र हो, माणुसकीचं तत्व आपण पाळलं पाहिजे, माणुसकीचं तत्व आपण वाढवलं पाहिजे, ते पोचलं पाहिजे. पण मित्र हो, ते जपलं पाहिजे. माणुसकीचं तत्व आपण जपलं पाहिजे. पण मित्र हो, विकाराचं जे तत्व आहे, विकृतीचं जे तत्व आहे, ते विकृतीचं तत्व आपण सोडलंही पाहिजे, असे आपल्याला म्हणता येतं. मित्र, लोकतत्वाच्या अभ्यासातून आपल्याला काय कळतं, तर त्या लोकांची संस्कृती कळते. म्हणून लोकतत्वाचा अभ्यास करा तुम्ही. लोकतत्वाचा अभ्यास हा पर्यायानं त्या लोकांच्या जगण्यांचा अभ्यास असतो. मित्र हो, याचाच अर्थ असा की त्या लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास असतो. म्हणजे लोकजीवनाचा जर तुम्हाला अभ्यास करावयाचा असेल, एखादा विशिष्ट समूह असेल, एखादी विशिष्ट जात असेल, एखादा विशिष्ट समाज असेल, त्यांचा जर तुम्हाला नीट अभ्यास करावयाचा असेल, तर तुम्ही लोकतत्वाचा अभ्यास करा. लोकतत्वाचा अभ्यास हा त्यांच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला पूरक ठरणारा भाग आहे. हे याचा अभ्यास म्हणजेच त्यांच्या जीवनाचा अभ्यास असतो. या अंगानेही आपल्याला लोकतत्वाकडे पाहता येईल. ठीक आहे. या सगळ्या विवेचनाच्या नंतर मला असं वाटते की तुम्हाला लोकतत्व म्हणजे काय हे कळालेलं असावं, आणि असं गृहीत धरून मी इथे हा तास संपवतो, किंवा हा तास मी इथं थांबवतो. आता आपण दुसऱ्या एखाद्या घटकाविषयीचा विचार करू, म्हणे दुसऱ्या एखाद्या घटकाचं विवेचन करू. ठीक आहे, इथे आपण थांबू.